माझ्या खूप मोठ्या अपेक्षा झालेल्या होत्या साहेब. आता मी पण एक पीडित कुटुंबातला आहे आमदार साहेब. माझी भाषी 13.5 ते 14 वर्षाची भाषी आहे. तिचं 5 दिवसापूर्वी अपहरण झालं साहेब. पोलीस प्रशासनाने मदत केली, मुलीला शोधून आणलं, आम्हीही त्यांना मदत केली, मुलगी सापडली. परंतु आमदार साहेब याच्यात एक सामूहिक बलात्कार झाल्याची एक आम्हाला दाट शक्यता आहे. काही बरेच लोकप्रतिनिधी येतात, मध्यस्थी करतात, गुंडे प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या मताच्या राजकारणासाठी माघारी घेण्याचा प्रयत्न करतात. तर आमदार साहेब मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आपण या अशा गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. ठीक आहे, आपले काही राजकीय मतभेद कोणासोबत असतील ते आपण मतदानाच्या वेळेस कोणी केले पाहिजे, परंतु साहेब हे जे प्रकरण दाबले गेले नाही पाहिजे. काय झालं त्या इकरा मनियारचं, मुलगी अजून सापडली नाही, तपास एलसीबी कडे वर्ग केला, फाईल पेंडिंग आहे. आणि पण माझी विनंती आहे सर, आपण एक निमित्त आहे आपला गणपती आणि ईद मिलाद, तर आपली जनरल समस्या भरपूर असणार आहे. असं नाही की आमदार साहेब अवेलेबल नाही की मी अवेलेबल नाही. माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण याच्याबद्दल बोललं पाहिजे. नाही तर एक गणपती मंडळाला अजून चान्स नाही भेटला कोणाला बोलण्याचा, आणि आपली वेल होत चाललेली आहे. एकच मिनिट माझी तुम्हाला वेळ देतो ना, तुमच्या कट करत नाही, मी जनरल सूचना देत आहे. कृपा करून आपला गणपती आणि ईद बद्दल जो आहे त्याच्याबद्दल राहिले तर आपण काहीतरी कन्क्लुजन बद्दल पोहोचणार नाही, तर संध्याकाळपर्यंत आपले चालूच राहणार. सर एकच मिनिट बोला, आपण बोला. आता ही गणपती आणि ईदच्या बैठक ठेवली, ह्या बैठकीचा त्याचा आपला निष्कर्ष काय आहे, किंवा शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहायला पाहिजे, मतदारसंघात असेल जिल्ह्यात असेल, कोणाचे वादविवाद झाले नाही पाहिजे. परंतु या अशा काही ज्या छोट्या मोठ्या ज्या घटना मुलींच्या होऊ लागल्या असेल, काय ज्या अल्पवयीन मुलीला जे काही आमिष दाखवले जात आहे आमदार साहेब, ही अशी एक टोळी शहरात लोकांची सक्रिय झालेली आहे. आमचं घोडके साहेबालाही विनंती, घोडके साहेबाचं बी खूप अलर्ट आहे त्या बाबतीत. आम्ही 12ला फोन केला तर साहेब मदत करतात, हे करतात. परंतु सर्वच राजकीय पक्षाला आणि इथं बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माझी एक नम्र विनंती की असे जे फिरणारे जे रिकाम टोळ्याचे जे पोरं आहेत, शहरात जे अज्ञात व्यक्ती फिरत असतील, याची आपण चौकशी केली पाहिजे. आणि आमदार साहेब मी पुन्हा एक आपल्याला विनंती करतो की आपण या मतदारसंघासाठी शहरासाठी खूप मोठं भरीव काम केलेलं आहे. मागे आम्ही सीओ साहेबाला एक निवेदन दिलं होतं की शहराचे जेवढेही सार्वजनिक ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. आणि आमदार साहेब आपण एक विशेष निधी म्हणून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आणि एसपी साहेब तुम्हाला ही एक विनंती की जरीही आपल्या ग्रह खात्याकडून काही वेगळा निधी आपल्याला त्या ठिकाणी देता येत असेल सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी, तर आपण ते सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून द्यावा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.